तर हाय हॅलो नमस्कार, स्वागत करते मी आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये, अपूर्वाज लाईफस्टाईलमध्ये. तर आजचा व्लॉग हा क्लिनिंग व्लॉग असणार आहे. बघितलंच माझा अवतार. सकाळी आदित्य, अवनी आणि माझे मिस्टर तिघंजणं गेलेले आहेत त्यांच्या त्यांच्या कामाला. ते दोघं शाळेत गेलेले आहेत आणि माझे मिस्टर ऑफिसला गेलेले आहेत. तर मी आज सगळं माझं म्हणजे स्वयंपाकाचं वगैरे सगळं आवरलेलं होतं माझी ना. तर मग सकाळची सगळी कामं झालेली आहेत. तर मग मी असा विचार केला की आज मी जिथे ना एक्स्ट्राचं सामान जे असतं आपलं किराणा वगैरे जे मी स्टोअर करते, जिथे आता दुसरीकडे जागा नाही आहे, माझं घर छोटे, तर मी काय करते, कपाटाचं एक सेक्शन, माझ्या कब्बडचं एक सेक्शन ना मी त्याच्यासाठी दिलेलं आहे की वरच्या बाजूचा तो पोर्शन असतो तिथे मी साड्या वगैरे ठेवत नाही. मोठा पोर्शन असतो ना तो साड्या हँगिंगचा, त्याच्याऐवजी मी टॉयलेटरीज वगैरे सगळं तिथेच मॅनेज करते. कारण माझे दोन्ही टॉयलेट जे आहे 2BHK बाजा, तर ते दोन्ही छोटे आहेत. तर मग टॉयलेटरीज बाकीचं एक्स्ट्राचं जे सामान असतं ते सगळं मी सोप वगैरे, शॅम्पू, सोप, बाकीचं सगळंच जे काही ओव्हरऑल सामान असतं एक्स्ट्राचं ते सगळं मी वॉर्डरोबमध्येच सध्या तरी स्टोअर करते. कारण मी तुम्हाला म्हणजे कसं मॅनेज करणार ते, म्हणून मी तिथेच स्टोअर करते. वरती पण आपण नाही ठेवू शकत, त्यामुळे मी तिथे स्टोअर करते. तर ते खूप मेस झाले, तर ते मला सगळं आज आवरायचं आहे. आणि थोड्याच दिवसात आपण दुसरीकडे पण मूव्ह होणार आहेत. कारण माझ्या मिस्टरांनी नवीन फ्लॅट 4BHK बुक केला आहे. सध्याचा फ्लॅट 2BHK आहे आणि तो आम्हाला खूप छोटा पडतो आहे कारण फॅमिली मोठी झालेली आहे. त्यामुळे आम्ही मूव्ह करणार आहेत. पण डेलीचे जे कामं असतात, स्वच्छता वगैरे, ते तर आपल्याला करावीच लागणार आहे. आता हा फ्लॅट जरी रेंट आऊट करायचा असेल तरी पण स्वच्छता तर ठेवावीच लागणार आहे. आणि फ्लॅट म्हणजे दुसऱ्यांना रेंटवर देण्यासाठी, रेंट आऊट करण्यासाठी आधी आम्हाला त्याचं थोडंसं म्हणजे सगळं व्यवस्थित करावंच लागणार आहे. कलर वगैरे देऊन मगच ते विथ फर्निचर आहे तर ते द्यावं लागणार आहे. मग तिकडं मूव्ह करावं लागणार आहे. तर तिकडच्या घराचं फर्निचरचे व्लॉग्स, त्याच्यानंतर इंटेरियर आणि कसं केलं आहे नवीन घराचं वगैरे, हे सगळं मी तुम्हाला येणाऱ्या व्लॉगमध्ये सांगत राहीन. किंवा आम्ही काय नवीन घरासाठी फर्निचर बाय करणार आहोत, किंवा नवीन घरात गेल्यानंतर पूजा वगैरे असणार आहे, तर त्याचे पण ब्लॉग येणारच आहेत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून नवीन नवीन एक्साइटिंग व्लॉग्स बघायला मिळणार आहेत. आणि सकाळीच मी कम्युनिटी पोस्ट केली होती की मी सिंगिंग पण करते. तर तुम्हाला सिंगिंगचे व्लॉग्स बघायला आवडणार असतील तर मला सिंगिंगचे म्हणजे तुमचं जी फरमाईश असेल, तुम्हाला जे तुमच्या मनातलं गाणं असेल ते मला पोस्ट करा. ते मी गाण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे बघणार मी की किती कमेंट्स आल्या आहेत आणि त्याच्यातून मी चूज करणार. प्रत्येक ब्लॉगमध्ये 2 गाणे मी चूज करणार, एक हिंदी आणि एक मराठी. म्हणजे मी प्रयत्न करणार गाण्याचा. तर ते पण मला सांगा की तुम्हाला सिंगिंगचे वगैरे ब्लॉग्स बघायला आवडतील का. तर आता मी कॅमेरा स्टँडवर लावणार आहे आणि तुम्हाला दाखवते. मी सध्या आता पहिले बिफोर दाखवते की ते कसं आहे मिस झालेलं, आणि मग त्याच्यानंतर आवरल्यानंतर ते कसं दिसेल ते पण दाखवते. सो बघा आता. तर अशी ही माझी बेडरूम आहे. तर ह्या बेडरूमचं मी तुम्हाला दाखवते. वरती असे लॉफ्ट आहेत, ठीक आहे. पहिले मी दाखवते. हा एंट्रन्स आहे. मी आता सध्या दरवाजा बंद केला आहे. हा एंट्रन्स आहे. त्याच्यानंतर एंट्रन्समधून इकडं आल्यानंतर इथे विंडो आहे, ओके. आणि विंडोच्या शेजारी असा माझा वॉर्डरोब आहे. आणि असा वॉर्डरोब करून घेतलेला आहे. वरती लॉफ्ट आहेत. जे एक्स्ट्राचं सामान वगैरे असतं ते लॉफ्टमध्ये ठेवतो आम्ही. महालक्ष्म्याचं, गणपतीचं वगैरे जे काही सामान असतं ते. आणि असा आमचा वॉर्डरोब आहे. तर हा जो सेक्शन आहे, हा फर्स्टवाला सेक्शन, हा सगळा माझा आणि अवनीचा आहे. कारण तुम्हाला तर माहिती आहे मुलींचे आणि बायकांचे कपडे किती असतात. तर माझ्या ह्याच्यामध्ये अजून साड्या आहेत, इथे साड्या आहेत, ड्रेस आहेत. वरती लॉफ्टमध्ये एक बॅग आहे, त्याच्यामध्ये पूर्ण साड्या भरलेल्या आहेत. आणि माझ्याकडे ना जुन्या काळी जसं लोखंडी कपाट असतं ना, ते पण माझ्याकडे आहे. तर ते पूर्ण भरून माझ्या साड्या आहेत. तर साडी ब्लॉग पण मी माझं साडी कलेक्शन पण मी शेअर करेन एके दिवशी. आणि हे जे दुसरं कबर्ड आहे ते माझ्या मिस्टरांचं आहे, ठीक आहे. तर हे मिस्टरांचं कबर्ड आहे. तर ह्याच्यातले खालचे 2 सेक्शन ते वापरतात. ह्याच्यातलं पण एक सेक्शन मी घेतलेलं आहे चोरून, कारण माझे कपडे पुरतच नाहीत. आणि हा पूर्ण वरचा सेक्शन जो साडीचा सेक्शन होता त्याच्यामध्ये मी असं हे नाही का पावडर,
किंवा एक्स्ट्राचं जे काही आपलं किराणाचं वगैरे सामान असतं ते मी सगळं इथं स्टोअर केलं होतं. तर ते आता खूप मेसअप झालेलं आहे, तर मला ते सगळं आज आवरून ठेवायचं आहे. तर हा क्लिनिंगचा ब्लॉग असणार आहे. तर ब्लॉग आवडला तर चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा आणि कमेंट करा माझ्या कम्युनिटी पोस्टला. आपल्याला सिंगिंगचा ब्लॉग पण करायचा आहे. आणि हे बघा, हे खाली असे त्यांचे कपडे आहेत, हे प्रिंटर त्यांचे एवढेच कपडे आहेत. अजून आहेत कपडे त्यांचे, पण ते त्यांनी बॅगमध्ये ठेवलेले आहेत, वरच्या ट्रॅव्हलिंग बॅगमध्ये. तर बिफोर आणि आफ्टर, हे बिफोर आहे, क्लिनिंगच्या आधीची अवस्था आहे. क्लिनिंग झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच, आणि क्लिनिंग करताना पण थोडं मी फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवायचा प्रयत्न करेल. तर आजचा ब्लॉग थोडासा छोटाच होणार आहे. तर मला आता मी चालू करते. तर सगळ्यात आधी मी इथलं सगळं जे सामान आहे ते याच्यावरती, या टेबलवरती, मी हा टेबल आहे ती खाली, याच्यावरती मी काढून ठेवणार आहे आणि सगळं स्वच्छ करून साफ करून मग परत रिअरेंज करणार आहे. तर भेटू आपण ब्लॉगमध्ये. सो स्टार्ट. अरेंज केलेलं आहे मी, रिअरेंज करून. हे सध्या थोडंफार असं काहीतरी दिसतंय. ॲक्च्युली मी सगळं खाण्याचं वगैरे इकडं ठेवलेलं आहे आणि हे जे लागणाऱ्या महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या सगळ्या पुढे ठेवल्यात. आता हा खालचा कप्पा पण खूप मेस दिसतोय, तो पण मी आवरून घेणार आहे. सगळं आधी काढून घेते आणि मग भेटू आपण. मंडळी, एक ना इंटरेस्टिंग गोष्ट सापडली आहे मला, आवरता तुम्हाला दाखवते. हा हँड स्केच म्हणजे हाताने काढलेला ना माझा फॅमिली फोटो आहे. तर माझ्या मावस भावाचं लग्न होतं, तर त्यांनी सगळ्यांकडून आधी फोटो मागून घेतले आणि त्यांनी एक आर्टिस्ट बुक केलेला. तर त्या आर्टिस्टकडून असं त्यांनी स्केच काढून घेतलं प्रत्येक कुटुंबाचं. हे बघा इथं दिसतंय रिंग, मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. ओके. तर मस्त आयडिया आहे ना. असं साडी वगैरे आपण असं पण वापरत नाही, तर साडी वगैरे असं काहीतरी देण्यापेक्षा किंवा वस्तू काहीतरी देण्यापेक्षा एक मेमरी राहते की छान हाताने, आणि एक आर्टिस्टच्या ह्याचं गुणांचं कौतुक पण होतं आणि त्याला थोडीशी मदत पण होते. त्यांनी पेमेंट वगैरे पण केलं असेल त्या आर्टिस्टला, मला माहीत नाही एवढं डिटेलमध्ये काय आहे ते. तर असा फोटो त्यांनी दिला होता. तर ही आयडिया मला खूप आवडलेली आहे. अशाच काही इनोव्हेटिव्ह आयडिया आपण आपल्या कार्यक्रमामध्ये म्हणजे नाही का देऊ शकतो. एक छोटीशी आठवण म्हणून प्रत्येक वेळेसच वस्तू द्यायची किंवा त्या वस्तूची किंमत करायची, आहेरच करायचा असं काही नाही आहे. असं पण ते आहेर ना आपण सरकवतच जातो पुढे. त्यापेक्षा असं काही दिलं तर ते आपल्याजवळ ॲज अ मेमरी राहतं. सुंदर आहे ना. अजून एकदा मी तुम्हाला दाखवते तो फोटो. व्हेरी नाईस अँड व्हेरी इनोव्हेटिव्ह आयडिया. खूपच आवडली मला. फक्त याच्यामध्ये जो चेहरा आहे ना माझा, तो त्यांनी जरा जाडच काढला आहे. ठीक आहे, पण हाताने काढला आहे. किती सुंदर काढला आहे फोटो. थँक्यू मावशी काका. वरल्यानंतर हे थोडंफार असं दिसतंय. खूप मेस झालं होतं, आता स्वच्छ मी केलेलं आहे, जरा बरं वाटते. ठीक आहे. खालचा कप्पा पण मी आवरला होता, तर परत त्यांनी ते मेस करून टाकलं. आता असंच एके दिवशी खालचा पण कप्पा मी आवरते. तर मला माझ्या साडी कलेक्शनचा ब्लॉग पण करायचा आहे, तर तो पण येईल ब्लॉग. सो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. पुढे खूप छान इंटरेस्टिंग ब्लॉग्स येणार आहेत. तर सिंगिंगचा पण ब्लॉग येणार आहे, साडी कलेक्शनचा ब्लॉग येणार आहे, माझं ब्लाऊजचं कलेक्शनचा ब्लॉग येणार आहे. म्हणजे माझे कोणते ब्लाऊज मी शिवून घेतलेले आहेत आणि कोणते रेडीमेड आहेत आणि ते कसे आहेत, तर त्याचा पण ब्लॉग मी करणार आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला क्लिनिंगचा कसा वाटला मला लाईक करून आणि कॉमेंट करून सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सो स्टे ट्यून फॉर न्यू ब्लॉग्स. थँक्यू फॉर वॉचिंग.